नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संदीपान मुंडे आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर मी आपल्यासाठी खूप चांगलं इंग्लिशचं कंटेंट देण्याचा प्रयत्न करतोय। अगदी साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये प्रत्येक कन्सेप्ट शिकवण्याचा प्रयत्न करतोय। हा माझा प्रयत्न जर आपल्याला आवडत असेल तर माझ्या प्रोफेसर संदीपान मुंडे या यूट्यूब चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद द्यावा, त्याला सबस्क्राईब करावं। आपल्या काही सूचना असतील तर यूट्यूबमध्ये कमेंट बॉक्समध्ये टाकून त्या सूचना द्याव्यात, लाईक करावं ही आपल्या सर्वांना विनंती। तर आज आपण सगळ्यात महत्त्वाचा असा टॉपिक पाहणार आहोत, जे टॉपिक सर्व ग्रामरमध्ये आपल्याला उपयुक्त ठरणार आहे। म्हणून आजचा टॉपिक मी तो निवडलेला आहे। तो टॉपिक म्हणजे वर्ब अँड देअर फॉर्म्स। क्रियापद, वर्ब म्हणजे क्रियापद, क्रियापद आणि फॉर्म्स म्हणजे रूपे। आपण ज्या वेळेला टेन्स करत असताना किंवा कोणतंही प्रकारचं ग्रामरचं वाक्य एखाद्या प्रकारात रूपांतर करत असताना आपल्याला या रूपांची आवश्यकता लागते। म्हणून आपण अगोदर वर्ब आणि त्यांच्या वर्बच्या रूपाबद्दल, त्याच्या प्रकाराबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। तर सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं की हा वर्ब म्हणजे नेमका काय, व्हॉट इज वर्ब। तर वर्ब काय काम करतो? सो वर्ब डिनोट an action or event of the sentence। बघा या ठिकाणी वर्बची डेफिनेशन दिलेली आहे। वर्ब म्हणजे काय की असा शब्द जो डिनोट म्हणजे दर्शवणे, डिनोट काय दर्शवतो? an action म्हणजे काय दर्शवतो? क्रिया किंवा कर्त्याकडून केलेली कृती किंवा इव्हेंट, एखादी घटना असेल, इव्हेंट घटना दर्शवतो। म्हणजे डिनोट अन ॲक्शन ऑर इव्हेंट ऑफ द सेंटेन्स। वाक्यामध्ये घडत असलेली, कुणाकडून घडते? कर्त्याकडून घडते। तर कर्त्याकडून घडत असणारी एखादी घटना दर्शवणारा जो शब्द असतो त्याला आपण वर्ब म्हणतो। तर ग्रामर मध्ये आपल्याला वर्ब हा अतिशय, वर्ब इज अन इम्पॉर्टंट टॉपिक इन द ग्रामर। सो इन द ग्रामॅटिकल लँग्वेज इट इज कॉल्ड ॲज साऊल ऑफ द सेंटेन्स। वर्बलाच काय म्हणतात? साऊल ऑफ सेंटेन्स। आता साऊल ऑफ सेंटेन्स म्हणजे काय? साऊल म्हणजे आत्मा ऑफ द सेंटेन्स म्हणजे काय की वाक्याचा आत्मा। जसं शरीरामध्ये आत्मा आहे, आत्म्याशिवाय शरीर नाही, तर त्याच पद्धतीने सेंटेन्स मध्ये जर वर्ब नसेल तर ते वाक्य होऊ शकत नाही। म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल, इफ द वर्ब इज absent in the sentence has no any meaning of that given sentence। जर एखाद्या वाक्यामध्ये वर्बच नसेल तर ते वाक्याचा अर्थ लागत नाही किंवा ते वाक्य अर्थहीन होतं। म्हणून वर्ब ऑफ द सेंटेन्स दुसऱ्या ठिकाणी म्हटलेलं आहे। ह्या वर्बलाच किंग ऑफ इंग्लिश ग्रामर किंग ऑफ इंग्लिश ग्रामर म्हणजे व्याकरणातला राजा म्हणून वर्ब कडे बघितलं जातं। व्याकरणामध्ये जो ग्रामेरियन आहेत, व्याकरण जे लिहितात, जो ग्रामेरियन असतात, ग्रॅमॅटिस्ट असतात, अशा लोकांनी याची व्याख्या किंग ऑफ इंग्लिश ग्रामर म्हणजे वाक्याचा राजा किंवा इंग्लिश ग्रामर मधला हा वर्ब हा राजा आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे। याचं सुद्धा कारण आहे, कारण वर्ब शिवाय वाक्यच होऊ शकत नाही। प्रत्येक कोणत्याही काळातलं वाक्य असू द्या, इंग्लिश मध्ये कोणतीही स्ट्रक्चर असू द्या,
त्या स्ट्रक्चर मध्ये वर्ब असल्याशिवाय ते स्ट्रक्चर होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी वर्ब ला किंग ऑफ इंग्लिश ग्रामर अशा पद्धतीने म्हटले गेलेले आहे. पुन्हा दुसरी या ठिकाणी गोष्ट आहे ती म्हणजे आणि दुसरा एक त्याचा अर्थ आहे. आता हे कार्य काय काय करतो तर वर्ब आपल्या वाक्यामध्ये काही वाक्यामध्ये ऍक्शन च कार्य करतो, काही वाक्यामध्ये स्टेट दाखवतो, अवस्था दाखवतो, काही वाक्यामध्ये बीइंग दाखवतो. म्हणजे तीन प्रकारे वर्ब वाक्यामध्ये काम करत असतो. म्हणजे फंक्शन ऑफ द वर्ब इज डिवाइडेड इनटू 3 categories. Number 1 category shows an action. It shows the state of the sentence, and third one is it shows being of the sentence. Being म्हणजे अस्तित्व, अस्तित्व. स्टेट म्हणजे अवस्था, अवस्था. ऍक्शन म्हणजे क्रिया किंवा कृती. तर या तीन गोष्टी हे आपल्याला इन्फॉर्मेशन वर्ब देतं. व्हॉट द वर्ब गिव्स द इन्फॉर्मेशन टू अस? देयर आर 3 इन्फॉर्मेशन्स: स्टेट, ऍक्शन, स्टेट अँड बीइंग. अशा पद्धतीने आपल्याला वर्ब या ठिकाणी तीन प्रकारचं कार्य. ही ran long distance हे वाक्य. आता याच्यामध्ये रॅन हे क्रियापद आहे, तर हे रॅन काय दाखवतो? क्रिया दाखवतो. ही रॅन लॉंग डिस्टन्स, तो किती पळाला? खूप अंतर पळाला असं या ठिकाणी दर्शवलेलं. धावला, खूप अंतर धावला, पळाला असं या ठिकाणी दाखवले. आणि स्टेट, स्टेट आता या ठिकाणी स्टेट सुद्धा आहे. तर स्टेट म्हणजे येईल की द बेबी, बेबी स्लीप्स, बाळ झोपते. म्हणजे झोपण्याची एक अवस्था आहे. बाळ झोपते ही एक अवस्था आहे, स्लीप्स. म्हणून इथं स्टेट दर्शवलं या क्रियापदानं, द बेबी स्लीप्स. आता ही तिसरी अवस्था आपल्याला बघायची, म्हणजे अस्तित्व या ठिकाणी कशा जात आहे. तर या ठिकाणी आपण बीइंग च वाक्य कशा पद्धतीने कार्य करतं ते आपण बघणार आहोत. तर दी डायमंड has flown in its crown. तर याच्यामध्ये या ठिकाणी ही अवस्था आहे, ही अस्तित्व आहे. डायमंड, डायमंड म्हणजे काय? रत्न, हिरा. तर द डायमंड हॅज फ्लॉन इन इट्स क्रोन. तर त्याच्या मुकुटामध्ये काय? हिरा आहे. पण हिऱ्यामध्ये काय आहे? दोष आहे. फ्लॉन म्हणजे दोष, दोष, दोष. तर डायमंडच्या मुकुटात जो असणारा हिरा आहे, मुकुटामध्ये जो डायमंड आहे त्या डायमंड मध्ये काय आहे? दोष आहे. मग ते या ठिकाणी बीइंग हे कार्य या ठिकाणी दर्शवलं जात आहे. अशा पद्धतीने तीन प्रकारची इन्फॉर्मेशन आपल्याला वर्ब देतं. आता आपण वर्बच्या प्रकाराकडे वळणार आहोत. तर प्रकार या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत. वर्ब्स and their kinds. Verbs, kinds. तर याचे दोन भाग पडतात. वर्बच्या रूपाचे प्रकाराचे दोन भाग आहेत. प्रायमरी, प्रायमरी, प्रायमरी वर्ब. दुसरा आहे सेकंडरी वर्ब. दुसरा आहे सेकंडरी वर्ब. आता या प्रायमरी वर्ब मध्ये, या प्रायमरी वर्ब मध्ये सर्व सहाय्यकारी क्रियापदे येतात. कोणते? टू बी चे, टू हॅव चे, टू डू चे. हे सहाय्यकारी क्रियापद प्रायमरी वर्ब्स मध्ये येतात.
पुन्हा ट्रान्झिटिव्ह, इंट्रान्झिटिव्ह वर्ब, पुन्हा फ्रेजल वर्ब, लिंकिंग वर्ब, फायनाइट, नॉन फायनाइट सुद्धा या प्रायमरी प्रकारामध्ये मोडतात. सेकंडरी प्रकारामध्ये सर्व मॉडल ऑक्झिलरीज मोडतात. कोणते मोडतात? मॉडल ऑक्झिलरीज. सगळे जे मॉडल मग कॅन, कुड, मे, हे कॅन, कुड, मे, माइट, वुड, शूड, हे जे सगळे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहेत हे सेकंडरी मध्ये मोडतात. टू बी चे कोणते? टू बी चे सहाय्यकारी क्रियापद एम, इज, आर, वॉज आणि वेअर. पुन्हा टू हॅव चे कोणते? हॅव, हॅज, हॅड. टू डू चे कोणते? डू, डज आणि डिड. हे सगळे प्रायमरी मध्ये मोडतात आणि हे जे सगळे कॅन, कुड, मे, माइट आणि वुड हे सर्व सेकंडरी मध्ये मोडतात. तर आपल्याला या ठिकाणी आता ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्हचा एक फरक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर या ठिकाणी ट्रान्झिटिव्ह म्हणजे कोणते आणि इंट्रान्झिटिव्ह म्हणजे कोणते वर्ब हे एक आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. आता ट्रान्झिटिव्ह वर्ब. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे कोणते? की सकर्मक, आपण मराठीमध्ये म्हणतो याला सकर्मक क्रियापदे. आता नावावरच लक्षात येत आहे. ट्रान्झिटिव्ह वर्ब नीड्स अन ऑब्जेक्ट टू कंप्लीट इट्स सेन्स. मग ट्रान्झिटिव्ह वर्ब आपल्या मीनिंग पूर्ण करण्यासाठी किंवा स्वतःचा अर्थ, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी त्याला गरज असते. कशाची गरज असते? ऑब्जेक्टची गरज असते. विदाउट ऑब्जेक्ट ट्रान्झिटिव्ह वर्ब डज नॉट कंप्लीट इट्स ओन मीनिंग इन द सेंटेन्स. म्हणून या ट्रान्झिटिव्ह वर्बला ऑब्जेक्टची आवश्यकता असते, गरज असते. उदाहरणार्थ आपण जर सांगितलं ही लिव्स इन मुंबई. आता हा लिव्स आहे. लिव्स हा वर्ब आहे. तर कोणता वर्ब आहे हा? इंट्रान्झिटिव्ह वर्ब. कुठं? मग नुसतं ही लिव्स जर लिहिला तर याला अर्थ प्राप्त होत नाही. म्हणून ही लिव्स. आता पुढे आलंय त्याला ऑब्जेक्ट जोडलंय. ऑब्जेक्ट म्हणजे प्रिपोजिशन पुढे येत आहे. त्यावेळेस याची आपण ओळख करू शकतो. म्हणजे ही लिव्स इन मुंबई. इन मुंबईमुळे या वाक्याला काय झालेला आहे? अर्थ प्राप्त झालेला आहे. बिकॉज ऑफ धिस सेंटेन्स धिस लिव्स वर्ब गॉट इट्स फुल मीनिंग इन धिस सेंटेन्स ड्यू टू द ऑब्जेक्ट. म्हणून ही लिव्स इन मुंबई. तर या पद्धतीने ट्रान्झिटिव्ह वर्ब असतात. म्हणजे ज्याला कर्माची गरज आहे ते ट्रान्झिटिव्ह. आता दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे इंट्रान्झिटिव्ह वर्बचा. तो एक आपण बघू आणि पुढं आपण पुढच्या भागाकडे वळू. इंट्रान्झिटिव्ह. आता इंट्रान्झिटिव्ह म्हणजे काय? अकर्मक क्रियापदे. हे अकर्मक क्रियापद. इंट्रान्झिटिव्ह वर्ब अकर्मक क्रियापदे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की असे क्रियापदे की ज्यांना अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता लागत नाही. म्हणजे कर्माच्या शिवाय हे इंट्रान्झिटिव्ह वर्ब आपला स्वतःचा अर्थ पूर्ण करू शकतात. जसं डॉग बार्क्स हे वाक्य आहे. तर या वाक्यामध्ये हा बार्क्स जो आहे, बार्क्स म्हणजे भुंकणे. कुत्रा
कुत्रा भुकतो हे वाक्य, आणि म्हणून डॉग बार्क्स याच्यामध्ये कर्म नाही, आणि कर्म नसल्यामुळे या ठिकाणी हे जे बार्क आहे हे बार्क इंट्रान्झिटिव्हचा उदाहरण आहे. इंट्रान्झिटिव्ह ऑब्जेक्ट इंट्रान्झिटिव्ह वर्ब हे उदाहरण आहे. म्हणून इथं वाक्याचा अर्थ जर पूर्ण करायचा असेल तर त्याला म्हणजे कर्माची आवश्यकता नाही. इट डज नॉट नीड किंवा इट डझंट नीड an object to complete its meaning is called intransitive verb. अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल सहित या ठिकाणी इंट्रान्झिटिव्ह वर्ब च आपण या ठिकाणी व्याख्या आणि एक उदाहरण पाहिलं. म्हणजे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर आता आपण पुढच्या भागाकडे वळू. आता यामध्ये आपल्याला वर्बच्या काइंड मध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आता शिकायचा आहे तो आहे वर्ब. वर्बचे प्रकार. आपण ग्रामर मध्ये टेन्सचे वाक्य करत असताना किंवा इतर कोणत्याही गोष्टी वाक्य एकमेकात रूपांतर करत असताना जे रूप लागतात त्याविषयी आता आपण माहिती घेणार आहोत. आता दोन प्रकारचे क्रियापद आहेत. एक रेग्युलर वर्ब, एक आणि इरेग्युलर असे दोन. इरेग्युलर वर्ब हे नियमित क्रियापदे आणि हे अनियमित क्रियापदे. दोन आहेत क्रियापद, रेग्युलर वर्ब आणि इरेग्युलर वर्ब, नियमित आणि अनियमित क्रियापदे. तर आता याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला बघायचं आहे रेग्युलर वर्ब म्हणजे नेमकं काय. तर आपण बघत असतो की सफिक्सचा वापर या रेग्युलर वर्ब मध्ये करावा लागतो. इन द रेग्युलर वर्ब देयर इज अ कॉमन सफिक्स दॅट ed or d is added to the main verb and it converts into past and past participle is called a regular verb. मग ज्या क्रियापदामुळे काय होतं, एक तर क्रियापदाच्या शेवटी डी लागतं, डी किंवा ed लागतं, डी अथवा ed लागतं, त्यावेळेस ते क्रियापद कोणते क्रियापद असतात, रेग्युलर असतात. रेग्युलर वर्ब असतात. मग डी आणि ed. उदाहरण आपण जर सांगायचं झालं तर त्याचं उदाहरण आपल्याला घेता येईल. नंबर 1 विजिट हे एक क्रियापद आहे. विजिट म्हणजे भेटणे, विजिट. तर याचं दुसरं रूप आपण जर बघितलं VISITED विजिटेड. तिसरं पण रूप त्याचं विजिटेड. चौथं त्याचं रूप विजिटिंग. बघा हे मूळ रूप आहे, बेस फॉर्म ऑफ द वर्ब किंवा रूट फॉर्म ऑफ द वर्ब. हा सिंपल पास्ट आहे, हा पास्ट पार्टिसिपल आहे आणि हा प्रेझेंट पार्टिसिपल आहे. मग आपल्या भाषेत याला V1 याला V2, आपल्या सोप्या भाषेत समजेल अशा V3 आणि V4 किंवा ING रूप हे म्हणतो आपण. मग विजिट, विजिटेड, विजिटिंग हे दोन्हीही रूप या रेग्युलरचे म्हणजे दुसरंही रूप आणि तिसरंही क्रियापदाचं रूप सारखंच असतं. मग म्हणून इथं बघा विजिटेड, इथं सुद्धा विजिटेड. दुसरं आहे कॉल, CALL. कॉल म्हणजे बोलावणे. इथं कॉल्ड, पुन्हा कॉल्ड, तिसरं सुद्धा कॉल्ड म्हणजे पास्ट पार्टिसिपल म्हणतो याला. आणि इथं कॉलिंग, कॉल, कॉल्ड, कॉलिंग. अशा पद्धतीनं हे. आता दुसरं आपल्याला रूप बघता येईल. याचं दुसरं रूप आपण चेंज, CHANGE. चेंज म्हणजे बदलणे.
चेंज म्हणजे बदलणे. बघा CHANG. आता इथं ई आहे म्हणून नुसता डी लावलाय, नुसता डी. चेंज्ड, पुन्हा चेंज्ड, चेंज्ड, आणि चौथा आहे चेंजिंग. हे कंटिन्यू मध्ये कामाला येत आहे, हे परफेक्ट मध्ये कामाला येत आहे, हे परफेक्ट मध्ये कामाला येत आहे, आणि हे सिंपल पास्ट मध्ये कामाला येत आहे. अशा पद्धतीने हे या रूपाला आपण काय म्हणतो, रेग्युलर फॉर्म्स म्हणतो. अजून आपल्याला दुसरं एक आहे आपल्याला पाहण्यासाठी, एक बघू दुसरं, कंप्लीट. COMPLETE. कंप्लीट. कंप्लीट म्हणजे पूर्ण करणे. पुन्हा कंप्लीटेड. पुन्हा तिसरं सुद्धा हेच, कंप्लीटेड. आणि चौथा आहे कंप्लीटिंग. कंप्लीटिंग. अशा पद्धतीने आपण हे रेग्युलर वर्क करू शकतो. आता पुढचा रूप घ्यायचा आपल्याला, पुढचा प्रकार घ्यायचा आहे, तो म्हणजे इरेग्युलर वर्बचा. आता इरेग्युलर वर्ब कसे तयार होतात हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर इरेग्युलर वर्ब, इरेग्युलर वर्ब, इरेग्युलर वर्ब म्हणजे अनियमित. अनियमित आहे, अनियमित क्रियापदे. हे अनियमित क्रियापदे, अनियमित क्रियापदे. मग या अनियमित क्रियापदाचा नियम असा आहे की त्याचं प्रेझेंट आणि पास्ट किंवा पास्ट आणि पास्ट पार्टिसिपल रूप म्हणजे दुसरा आणि तिसरं रूप बनवण्यासाठी काही चेंजेस केले जातात. म्हणजे त्या क्रियापदाला ईडी लागत नाही. म्हणजे इरेग्युलर वर्ब्स आर दोज वर्ब्स हु डज नॉट फॉलो द रूल्स ऑफ ग्रामर. दॅट्स व्हाय वी कॉल इट रेग्युलर वर्ब्स. म्हणजे ग्रामरचा नियम. नियम काय सांगतो, एक तर ईडी लावा किंवा डी लावा. मग हे काय म्हणतंय, हे म्हणतंय मी काहीच लावणार नाही, ईडी बी लावणार नाही, डी बी लावणार नाही. मग काय करतंय ते म्हणतंय मी स्वतःच जीवन स्वतः जगणार, मला जसं पाहिजे तसे कपडे जसं घेतो आपण कॉलेजमध्ये तसं हे इरेग्युलर वर्ब म्हणतंय. काय म्हणतंय, मी माझे रूप माझ्या पद्धतीनं करणार. मग कसे करतो, तर आपण बघितलं V1, V2, V3 आणि V4 किंवा त्याला ING वर्ब. तर कसं, उदाहरण असं, नंबर 1 आपण गो, आपला माहितीचा शब्द गो, याचं दुसरं रूप आहे वेंट. बघा ह्याचा याचा काही संबंध आहे का, काहीच नाही. गो वेंट. पुन्हा V3 गॉन, GONE गॉन, याचा सुद्धा काही संबंध आहे का, काहीच नाही. मग इथं गोईंग. बघा एकही रूप सारखं नाही. म्हणजे स्वतःचा नियम स्वतः तयार करतात. म्हणजे हे ग्रामरचा नियम पाळत नाहीत. म्हणून याला काय म्हणतो आपण, इरेग्युलर वर्ब्स. मग गो, वेंट, गॉन, गोइंग. दुसरं बघू आपला शब्द सी म्हणजे पाणी. सीचा दुसरा फॉर्म सॉ म्हणजे सिंपल पास्ट फॉर्म. पास्ट पार्टिसिपल फॉर्म त्याचा सीन. आणि फोर्थ ING सीइंग. अशा पद्धतीने आपल्याला दुसरा बघायचा आहे. अशाच पद्धतीने आपल्याला दुसरं उदाहरण घ्यायचंय. आता दुसरं कोणतं, कीप. KEEP. कीप म्हणजे ठेवणे. कीप. दुसरं रूप केप्ट. तिसरं रूप केप्ट. चौथं म्हणजे ING च कीपिंग. पुढचं आपल्याला पुढचं रूप घ्यायचंय. आता बघा पुट. बघा हे पुट. पुन्हा इथं सुद्धा त्याचं पुट. पुन्हा इथं सुद्धा याचं पुट. म्हणजे तिन्ही रूप सारखे. आणि पुटिंग PUTTING. आता डबल टी का लागलं, कारण याच्या अगोदर वावेल आलं. शेवटी कॉन्सोनंट आहे. वावेल म्हणजे हे व्यंजन. व्यंजनच्या अगोदर एखादं कॉन्सोनंट आलं तर ING रूप करत असताना हे जो वावेल कॉन्सोनंट आहे
कॉन्सोनंट हे डबल केला जातो म्हणून इथं डबल केलाय, मग पुढे आपण ING लिहितो अशा पद्धतीने पुट 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 पुटिंग. तर अशा पद्धतीने आपल्याला हे रूप करता येतात. अजून आपल्याला काय करता येईल, अजून आपल्याला सांगता येईल राईट. हे एक राईट म्हणजे लिहिणे, राईट. दुसरा आहे रोट, तिसरा आहे रिटर्न, रिटर्न, आणि चौथा आहे रायटिंग, रायटिंग. पुढचं एक रूप आहे, पुढचं रूप रीड. रीड म्हणजे वाचणे, रेड, रेड. दुसरं पुन्हा रेड, हे दुसरं तिसरं रूप, आणि रीडिंग, आणि रीडिंग. तसं अनेक असे सहाय्यकारी क्रियापद इरेग्युलर वर्ब्स असे अनेक आहेत. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले इरेग्युलर वर्ब्स शिकून घ्यावेत, आणि शिकण्यासाठी एकमेव गोष्ट आहे ती वाचन. वाचनामुळे आपल्याला असे क्रियापद निश्चित करता येतात, लिखाणाद्वारे आपल्याकडे येतात. डिक्शनरीचा वापर करा, इंग्लिश पेपरचा वापर करा, इंग्लिश न्यूज ऐका, याद्वारे सुद्धा आपलं वर्ड फॉर्मेशन या ठिकाणी कंप्लीट होईल. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.